राज्यभरात 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने ठाणे महापालिकेतील विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी 14 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नरेंद्र बळाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फाडके यांचे जागो मराठीचे रंग या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी सोमवारी नरेंद्र बळाळ सभागृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी हे देखील उपस्थित होते. या पंधरवड्यात सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते सकाळी 11:30 या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन तसेच ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्राचार्य विद्यासंस्थेच्या सहकार्याने नरेंद्र बळाळ सभागृह येथे जुन्या व नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून याचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात येणार आहे. त्यावेळी सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची देखील संधी मिळणार असून पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड देखील पाहता येणार आहे. तसेच पुस्तक विक्रेत्यांचे देखील स्टॉल यावेळी ठेवण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवारी 20 आणि मंगळवारी 21 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले असणार आहे. बुधवारी 22 जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन, शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या काळात शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी 28 जानेवारी रोजी ह्या कार्यक्रमाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ नरेंद्र बळाळ सभागृह येथे पार पडणार आहे. त्यात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्तरावरती घेण्यात आलेल्या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार असून त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान देखील नागरिकांसाठी खुले असणार आहे. सूचनेनुसार आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या व्यापक प्रमाणात साजरा केला आहोत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं, विविध स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. याची सुरुवात 14 जानेवारीला काही नरेंद्र बळाळ सभागृहातून होते आहे आणि याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी कसे होतील म्हणजे प्राध्यापक निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे रंगी या कार्यक्रमाची सुरुवात होते. आपण काय करतो की नागरिकांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी शुद्धलेखन स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंधलेखन स्पर्धा आहे, अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार, कॅलिग्राफर अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळी आपण आयोजित केली. त्यांच्या माध्यमातून आपण मराठीची जी अद्याक्षरं आहेत ते अद्याक्षर त्यांच्याकडून आपण कॅलिग्राफी करून त्याचं फ्रेम करून आपण महापालिका वास्तूमध्ये ते लावणार आहेत. त्याचबरोबर आपण इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत, मग रामायण असेल, महाभारत असेल, तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्या संस्था जी आपली आहे त्याच्या माध्यमातून, त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील, साहित्यिक असतील, त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत. त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरवड्याचा समारोप 28 जानेवारी 2025 रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे. त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण दवणे सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरवड्याचा समारोप होणार आहे. तर माझं सर्व ठाणेकरांना, मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. पालिकेच्या शाळेनं काय आव्हान वगैरे सांगितलं? यामध्ये सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत, खाजगी शाळा सहभागी होणार आहेत. नागरिकांना आपण आवाहन करतोय, पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. असं सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करत आहेत, मराठी संस्कृतीवर प्रेम करत आहेत, त्या सगळ्यांना आपण
आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत ज्या विनाअनुदानित शाळा इंग्रजी सीबीएसई बोर्ड किंवा सगळ्याच शाळांना सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्याच शाळा याच्यामध्ये सहभागी होतील. त्याची नोंदणी कधीपर्यंत करायची आणि कसं आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात. त्यासाठी त्या शेवटी मराठी भाषेसाठी आपण काम करतो, त्यामुळे हा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही. यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे.